सर दौरा ठरलेला आहे, आता तुम्ही मार्गस्थ होणार आहे, आज तुम्ही भूमिका जाहीर केलेली आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे तुमचं? पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा, आता मुक्काम ठरवले आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतं मुक्काम कुठे चालायचं किती कसं काय. आता समाजाच्या लक्षात आलं की चालायचं आपल्याला फक्त 12 वाजेपर्यंत, दुपारी 12च्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं, असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय. आणि चालायला पण लई नाहीये, म्हणजे लोक दमणार नाहीयेत. आता लोक इथं महिनाभर मुंबई पर्यंत चालवायचे, 20-20 किलोमीटर चालायचं आणि लोक इकडे थकून टाकायचे, सगळे इकडे घाळ झाले पाहिजे. तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं? त्यापेक्षा ते काय तिकडे देव नाही बसलेला एखादा म्हणून पायी जायचं आणि देव प्रसन्न करायचं. आपल्याला जायचंय पायी, आपण आपल्या पद्धतीनं पायी जाणार, आपल्या पद्धतीनं वाहन चालणार. जसं दौरा निश्चित होते तसं पोलिसांकडून माहिती गोळा करायचं काम चालू आहे. तुमचे किती वाहन आहेत किंवा कशा पद्धतीनं नियोजन आहे याच्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीनं विचारणा ही केली जाते. त्यांच्याच मुळे मराठी निवेदन बदलायला लागले. त्यांना गणितच जुळून देत नाहीत मराठी. आता त्यांचं गणित एक आकडा एक जाणार, सगळे आकडे मोडून काढणार मराठी. आता पुण्याच्या पुढे निघाल्यावर बघा म्हणा, तुम्ही नुसते मोजित राहा म्हणा, बाकी काहीच काम नका करू. आता तुमच्या हाताला काही नाही लागणार, लागले तरी खोटे आकडे हाताला लागतील तुमचे. हात जरी मराठी म्हणले 5 लाख निघणार आहेत, तुम्हाला एका किती 50 लाख दिसतील. तुम्हाला जर कोणा वाटलं 1 लाख वाहन जाणार आहेत, ते एका 10 लाख होणार आहे. तुमचं सगळं गणित कोल मारणार आहे, कारण तुम्ही 70 वर्षच फसवणूक केली. आम्हालाच विचारतात वाहन किती आहेत आणि तेच वर सांगा. त्यापर्यंत मराठी सांगणार बी नाहीत. आणि कोणत्या दिवशी येणार तुम्हाला आज येतो म्हणते ना, ते उद्या येते, उद्या म्हणलं परवा. तुम्ही गणिमे गावा खेळत ना आमच्या संघ, तुम्हाला 26 जानेवारीला दिसणार आमचा गणिमे गाव. मात्र याच्यासाठी नियोजन तुम्ही करत आहात, समाज बांधव यासाठी मोठ्या प्रयत्न करतात, मात्र पैसे कुठून येतात काय तर याबाबत देखील अनेक जण विचारणा करतात किंवा त्याची विचारपूस सुरू करतात. त्यांना धंदेच ते येत, पैसे आमचे आहेत, शेतकऱ्यांचे गोरगरिबांच्या घामाचे कष्टाचे पैसे आहेत. पैसा आमचा आहे, गाड्या आमच्या आहेत, लोक आमचे आहेत, मागणी आमची. काय तपाशितो म्हणा थोडं. आणि आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही भेट असतो का? निघालो 20 जानेवारी मुंबईला, 26 ला पब्लिक मोजा म्हणा, तुम्ही 20 ला नका मोजू. मात्र वारंवार जे आहे असं बोललं जातं, नेते असं बोलतात की ओबीसी म्हणून आरक्षण देणारच नाही, असं काल पण भुजबळ यांनी सांगितलं. घेतलं ओबीसीतून, गेले मराठी ओबीसीत. प्रमाणपत्र त्याला दिसत नाहीत का? प्रमाणपत्र वाटप सुरू आहे, गेले मराठी ओबीसीत. बस बोंबला तिकडे जाऊन देणार नाही, जाऊन देणार, गेले मराठी ओबीसी. चलो धन्यवाद. आज जोरदार आज क्रिकेटचा सामना तुम्ही सुरू केला, जोरदार फटकेबाजी देखील तुम्ही केलेली आहे. मागे तुम्ही एकदा क्रिकेट खेळला होता, काय सांगा? नाही, ते उद्घाटनाला आलो होतो, त्या निमित्तानं शुभारंभाच्या वेळेस ते करायला लागतं, जे रूल आहे नियमाप्रमाणे ते केलं. अरे कुठं मकर संक्रांती निमित्त काय सांगाल समाज देशवासियांना? मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. याचिका टाकलेली आहे, पुन्हा एक याचिका न्यायालयाने फेटाळली होती, तरी देखील दुसरी याचिका टाकण्यास काम करण्यात आलं. ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये तेच जाऊ दे, काही करू दे, आम्ही लढणार आहेत आणि जिंकणार. चल धन्यवाद.